नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याच्यासाठी तयारी करू लागलेत. आपल्या साथीदारांना जमवू पाहतायत आणि पोलिसांकडे परवानगी मागते झाले आहेत. राज्य सरकारच्याकडे सातत्यानं अपेक्षित प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळालीच पाहिजेत या आग्रहासाठी त्यांनी आपली मागणी लावून धरलेली आहे. जरांगेंनी दावा केलाय की 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालंच पाहिजे, अन्यथा येत्या निश्चित अशा तारखेला ते मुंबईमध्ये आंदोलन करतील. यापूर्वी ज्या वेळेला मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलनाच्यासाठी आले होते, त्याच्यानंतर मुंबईत जे घडलं ते सगळ्या मुंबईकरांना अद्यापही आठवतंय. आझाद मैदानाच्या आसपासचा परिसर हा पूर्णपणे आंदोलकांच्या ताब्यात होता. तिथून सार्वजनिक वाहतूक शक्य नव्हती आणि त्या संपूर्ण परिसरावर जणू काही आंदोलकांचंच राज्य होतं. हे सगळं फार दिवस चालेल अशी शक्यता वाटत असतानाच जरांगेंची तब्येत काळजीच्या स्वरूपात पोहोचली आणि त्यानंतर विविध प्रकारच्या भूमिका मांडण्या, मागणी या अनुषंगानं जरांगेंनी आपलं मुंबईतलं आंदोलन आटोपतं घेतलं. मुंबईत आंदोलन करून जरांगे यांनी सरकारला हवं ते साध्य करू दिलं असा आरोपही नंतर त्यांच्यावर झाला. यावेळच्या आंदोलनात जरांगे काय करणार आहेत? मुंबई पुन्हा एकदा तशीच वेठीस धरली जाणार आहे का? आणि आंदोलकांना शिस्तबद्ध पद्धतीनं आझाद मैदानात जरांगे रोखू शकणार आहेत का? याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र मागायची मागणीच तार्किक आहे का? या निमित्तानं आपण चर्चेला पुढे सरकतोय आणि आपल्या सोबत जोडलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मराठ्यांचे नेता आणि समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत या चर्चेमध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत. ओबीसी नेता म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. थोड्याच वेळात या चर्चेमध्ये गंगाधर काळकुटे जोडले जातील, जे मनोज जरांगे यांची भूमिका आणि त्यांच्या मुद्द्यांचं प्रतिनिधित्व करतील. पटकन पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला आपल्यासोबत असलेल्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना आहे. मंगेशजी, मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्यासाठीची घेतली गेलेली भूमिका ही प्रत्यक्षात उतरेल असं आपल्याला वाटतंय का? कारण आधीच्या अनुभवातून सरकार शहाणं झालंय की नाही? नाही, नक्कीच सरकार शहाणं झालंय नाही झालं यापेक्षा या संदर्भामध्ये कोर्टाने जी भूमिका घेतली, कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल झाली होती. ज्या प्रकारे भारताची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरलं गेलं, इथं काय काय प्रकार झाले, मग CST स्थानक असेल किंवा मुंबई हायकोर्टाचा परिसर असेल किंवा त्या जजेस लोकांच्या वर शेरेबाजी करणे असेल, घोषणाबाजी करणे असेल, आणि मग कोर्टाने त्यांना आदेश दिले होते आणि मग सरकारला त्यांना ते एक्झिक्युशन करणं भाग पडलं. मग सरकारने ते आंदोलन असं कसं जाऊन द्यावं किंवा मग कुठेतरी बळाचा वापर करायला लागेल म्हणून तो घाईघाईमध्ये तो जो 2 सप्टेंबरचा JR दिला. पण आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की या संदर्भामध्ये ओबीसीचे आमचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्ना संदर्भामध्ये आम्ही 12 ऑगस्टलाच आझाद मैदान आम्हाला 29 ऑगस्टला मिळावं आंदोलनासाठी आम्ही याआधी परवानगी घेण्यासाठी पत्र दाखल केलेलं निवेदन. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता असं आहे की एकाच तारखेला एका बाजूला मराठ्यांनी परवानगी मागितली आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसींनी पण परवानगी मागितली आहे आणि आता सरकार कुणाला परवानगी देणार हा खरा प्रश्न इथून पुढे विचारला जाऊ शकतो. दरम्यान गंगाधर काळकुटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत असं दिसतंय. गंगाधर, आवाज येतोय? माझा आवाज येतोय का? हो, नमस्कार सर. काते सर, आवाज येतोय. खूप दिवसांनी. अगदी धन्यवाद. आपण आलात हेच खूप झालं. मला पटकन सांगा, तुमचं एक वाक्य आज चर्चेत आहे की तुम्ही आंदोलनाच्यासाठी गनिमी कावा वापरणार आहात. शिवरायांच्या इतिहासातला एक फार महत्वाचा शब्द आहे हा गनिमी कावा. तुम्ही मुंबईत गनिमी काव्यानं आंदोलन करणार म्हणजे काय? आता गनिमी कावा सांगत नसते सर, समजून घ्या. पण कसं आहे, मनोज दादाने सांगितलंय मुंबई आपली आहे, मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईमध्ये सगळे प्रश्न सुटतात. ग्रामीण भागातल्या मुलांना लोकांना आल्यानंतर मुंबई बघायला मिळते.
खेड्यापाड्यातलं वातावरण वेगळं असतं, मुंबईतलं वेगळं. त्याच्यामुळे जरा मुंबई बघण्यासाठी सुद्धा लोकांची इच्छा नाही यायची. अच्छा, मग आता जर त्याच्यामुळं यातला मुंबईत गनिमी आंदोलन कावा सुद्धा- तपासायचा असेल तर गंगाधरराव, तुम्ही काय तुमचे आंदोलक आधीच पाठवून ठेवणार आहात का? महाराज जसे गनिमी काव्यासाठी आधीच शिपाई पाठवून ठेवायचे? नाही नाही, असं काही नाही. हो का, मुंबईत आंदोलन करायचंय का आंतरवलीत आंदोलन करायचंय का आणखी कुठं करायचंय हे मनोज दादा ठरवणार आहेत. त्यांनी तर आंतरवलीतच आंदोलन करायचं असं जाहीर केलंय. पण मग परंतु तुम्ही आझाद मैदानला पत्र कशासाठी दिलंय? ऐका ना, 75% पश्चिम महाराष्ट्रात ज्यावेळेस आम्ही दौऱ्याला गेलो, एरवी जेव्हा सगळ्यासोबत चर्चा करतो जेव्हा बर. त्यावेळेस सगळे लोक म्हणतायत मुंबईला आंदोलन करू. आंतरवलीपेक्षा मुंबईला लगेच सरकार तिथं बसतंय, महाराष्ट्राचा निर्णय घेणारे लोक तिथं आहेत. ठीक. तर आंतरवली आणि मुंबईमध्ये खूप अंतर आहे. तर मुंबईत आंदोलन झालं तर लवकर प्रश्न सुटतील, लवकर अच्छा. प्रश्न मार्गी लागतील. बरं, एकदा या पटकन उद्देशानं मुंबईत आंदोलन करायचं. आपण सर, आपण बाकी पटकन तसं आबासाहेब काही पाटलांना बोलतं करूयात. आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आपण या मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं असलेल्या अनेक समस्यांवर यशस्वीरित्या आंदोलनं केली आणि तुमच्या आंदोलनांच्यासाठी तुम्हाला कायदेशीर मार्ग ठाऊक होते. तुम्ही असे आझाद मैदानात बसा किंवा रस्ता बांधा, रस्ता अडवा किंवा अजून पूर्णपणे मुंबईतली आर्थिक राजधानी ताब्यात घ्या, असं काही नाही केलं. तुमची आंदोलनं यशस्वी झालेली आहेत हे नोंदवावं लागेल आणि आबासाहेब याचंही उत्तर लागेल की आता मुंबईत आंदोलन करण्याची वेळ आहे का? 58 लाख प्रमाणपत्र घेऊन मराठ्यांना मराठा ठेवायचंय का ओबीसी करून टाकायचंय? प्रसादजी, खूप खूप धन्यवाद. आपल्याला खूप दिवसानं आपलं हे लाईव्ह डिबेट आपण आणलं. धन्यवाद. आणि अनेक वेळेला ज्या वेळेला मराठा समाजाचे आरक्षण असेल, आंदोलनाचा प्रश्न असेल, त्यावेळेला जय महाराष्ट्र चॅनेल हा धावून आलेला आहे आणि वास्तव चित्र मराठा समाजात काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आपण केला, म्हणून आपल्याला धन्यवाद देतो. की थोडस आपण सुरुवात केली तर थोडस मागे जातो. मराठा समाजाला 40-50 वर्ष आंदोलन चालू होते, मोर्चे होते, पण कधी यश मिळालं नव्हतं. परंतु राज्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा आल्यानंतर जवळपास 80 ते 90 शासन निर्णय आम्ही समाजाचे सरकारकडनं करून घेतले. अनेक योजना असेल, सवलती असेल, एससीबीसीचं आरक्षण असेल, हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण समाजाला दिलं. आणि एक आमचा फंडा होता त्यावेळेला वेगळा की बाबा एकच विषय घ्यायचा, तेवढंच आंदोलन करायचं, सरकारची चर्चा ठेवायची, पाठपुरावा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्यानं ठेवल्या होत्या. आणि हे करत असताना अनेक आमच्या समाजातल्या लोकांनी आम्हाला विरोध केला. त्यावेळेला बैठकीला गेले की म्हणजे गेला बैठकीला गेला, आला सगळं. परंतु जोपर्यंत सरकारच्या समोर बैठक करत नाही, सरकारची चर्चा होत नाही, एखाद्या विषयावरती आपण त्याच्यावरती कायदेशीर कसं बसेल हे सगळं बघून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण आबासाहेब पाटील, एका गोष्टीचं पटकन उत्तर द्या, वेळेत आपल्याला आज प्रत्येकाला बोलावं लागणार आहे. मुंबईतलं आंदोलन तुम्हाला स्टंट वाटतो? मुंबईत आंदोलन करायला प्रत्येकाला अधिकार आहे. मराठी असे वेगळे काय आंदोलन करत नाहीत. याच्यापूर्वी अनेकांनी अनेक समाजाची आंदोलनं झाली, अनेक संघटनेची आंदोलन झाली, अनेक पक्षाची आंदोलन झाली. त्यात मराठी मुंबईत आले असं वेगळं काहीच नाही. मराठ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे मुंबईमध्ये. बर, आता पटकन या निमित्तानं मी पटकन आधी बोलतं करतो गंगाधर काळकुटे यांना आणि मग त्यानंतर येतोय ओबीसी नेत्यांकडे. त्यांच्या गंगाधर काळकुटे, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल तर आपण सांगा. ज्या पद्धतीनं आतापर्यंत आबासाहेब पाटलांच्या मराठा क्रांती ठोक मोर्चानं त्यांच्या कायदेशीररित्या लढाया लढवून मराठ्यांच्यासाठीचे 60 निर्णय मिळवले, तुम्हाला दरवेळेला आंदोलनं करण्याची गरज का पडते आणि उपोषणाला बसण्याची गरज का पडते? आबासाहेब बी आमचेच आहेत, आम्ही सगळे एकत्रच आहेत. त्या काळातला लढा त्यांनी लढवलाय, त्याही त्यांच्या वेळेस सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत होतो. अगोदर ज्या वेळेस बेटे साहेब असतील, बाकी सगळ्या लोकांना ज्या वेळेस आरक्षणाचे लढे झाले तर आम्ही सगळे एकत्रच राहिलेलो आहेत. आणि आताही आबासाहेब असे शरीराने नसले तरी मनाने आमच्या सोबत आहेत असं आम्ही मानतो. कारण ते समाजाच्या चळवळीतून घडलेलं नेतृत्व आहेत. जरी ते पक्षात असले तरी ते आमच्या सोबतच आहे असं आम्ही मानतो. आणि जेव्हा केव्हा आम्हाला कुठली गरज लागते कायदेशीर किंवा काय कुठली, तर आबासाहेब आम्हाला मदत करत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं त्यांच्यात आमच्यात भेद नाही. परंतु त्या काळातली परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी, मुद्दे वेगळे आहेत. त्यांनी अनेक प्रश्न सोडवले ते नक्कीच आहे. परंतु आता जे प्रश्न आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. आबासाहेबांनी आम्ही जे आरक्षण मिळवलं होतं ते इथं बसलेले मंगेश ससाने आणि त्यांच्या टीमने कोर्टातून चुकीच्या पद्धतीनं तिथं मांडणी करून किंवा ठाकरे आणि पवारांचं जे सरकार आलं होतं, जज आमच्या घरचे तुम्हाला दुसरं बोलायला काय मुद्दा नाही.
आमच्या घरचं अहो, सुप्रीम कोर्ट आहे. तुम्ही ते आमच्या आरक्षण घरचं घालवलं सुप्रीम म्हणून कोर्ट आहे. तर आमचे इथं काही आले. पावले जज आम्हाला म्हणून बसले ओबीसीतून होते तिथं आरक्षण 5 जणांचं. आम्हाला त्यांनी ओबीसीतून घालवलं त्यांनी आरक्षण घालवलं. मिळायची अहो तुम्ही गरज ईडब्ल्यूएस म्हणजे मधनं ससाने मराठा आणि तुमच्या समाजाला बाहेर टीमवर काढले. आलेले. पाप केले जर पाप. ते आमचं आज आरक्षण इतके टिकलं मराठा असतं ना, तर आज समाजातले बिगड आली इतके नसती. मराठा मराठा समाजातले ओबीसी इतके वाद लागला इतके नसता. लोक इतके ससाने आणि अभ्यासक तुम्ही आम्हाला सगळे खाजगीत team या बोलतात. गोष्टीला या जबाबदार मनोज आहात. जरांगेच्या तुम्ही फक्त कोर्टात जाऊन नेतेगिरीसाठी आमचं ते फक्त आरक्षण नेतेगिरीसाठी समाजाचं त्याच्यामुळे हे मोठं इकडे नुकसान आली. केलं, मोठं पाप केले आम्ही जरांगेनी. आमचं कुंडीतला नोंद आहे, त्या 450 आरक्षणाची मागतोय. त्यालाही जातींच्या तुम्ही कोर्टात जाऊन challenge गर्दीमध्ये करता. मराठा समाजाला आमचं गुंतवायचं लढाई सरकारसोबत आणि वेगळं 10% प्रशासनासोबत आहे. ईडब्ल्यूएस पण नको, वेगळं जाणून सेपरेट दिलेलं बुजून ताट नाही मराठ्यांच्या आड खायचं. येताय. आमचा तुमचं लढाई फक्त तुमच्यासोबत गुत्तेदारी नाही. चालण्यासाठी आमची त्या लढाई मनोज ओबीसी जरांगेंची नेतेगिरी समाजासोबत चालण्यासाठी नाही. हे तरीही सगळे उद्योग तुम्ही आहेत. जाणून काय बुजून सांगता तुम्ही? मराठ्याला, मनोजदादाला काय शिव्या सांगता देता. तुम्ही? मराठा समाजाला जरा विरोध कुठं करता. तरी मराठा कायदेशीर समाजाच्या महिलांच्या गोष्ट बाबतीत बोला, चुकीचं लॉजिकल बोलता. गोष्ट महिला बोला. पुरुषांबरोबर फायद्याचं बोलता. काय? मराठा समाजाला डायरेक्ट तुम्ही चुकीचं बोलता प्रत्येक वेळी. अहो, गंगाधर काकुटे माफ करा, हरिभक्त मला 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 पारायण आहे. मंगेश ससाणे आणि गंगाधर काकुटे या चर्चेत एक हस्तक्षेप पटकन करतो. मुद्द्याला यायला हवं आपण थोड्या वेळापूर्वी गंगाधर काकुटे आणि मंगेश ससाणे यांच्यातल्या शब्दबाणांच्या निमित्तानं एक मुद्दा सुटतोय असं वाटतंय मला. पटकन आबा पाटील आपल्याला बोलतं करायचे. आता इथे मंगेश ससाणे असं म्हणत होते की त्यांनी त्यांचा लढा त्यांच्या पद्धतीनं लढला, हा कुणाच्या विरोधातला लढा नव्हता. पण मला आपल्याला मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही, म्हणून परत प्रश्न विचारावासा वाटतो. 58 लाख नोंदी कुणबी प्रमाणपत्राच्या तुम्हाला न्यायोचित मागणी वाटते आबासाहेब पाटील? राज्यामध्ये टोटल आता जे 58 लाखाचा आकडा जो आलेला आहे तर तो मला वाटतं की आता जो आम्ही शासनाकडून माहिती मागितलेली आहे, माहितीच्या अधिकारातून शासनाने जी माहिती दिलेली आहे ती 1986 पासून ते 2023 पर्यंतच्या 36.5 लाख नोंदी या महाराष्ट्रामध्ये नोंद आहेत. त्याच्यानंतर जो प्रमाणपत्र इश्यू केलेले ते टोटल 22,21,000 परवा महसूल मंत्र्यांनी पण सांगितलेलं आतापर्यंत दिलेली आकडेवारी येते. जी, ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही काही झालेलं नाही. आणि मराठवाड्यातला जर विषय तुम्ही घेतला तर 49 सगळ्या 8 जिल्ह्यांमध्ये 49,49,000 नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने 3,11,000 प्रमाणपत्र दिलेली आहेत. त्याच्यातली 2,96,000 66,000 ची इश्यू केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त 15,820 एवढाच आकडा तो व्हॅलिडिटीला दिलेला आहे. पण मग आबासाहेब हा 58 लाखाचा आज- आकडा आलाय कुठून? 58 लाखाचा आकडा शोधणारा माणूस या भूतलावर आहे कोण? नाही, 58 लाखाच्या नोंदी आता हे सुरुवातीला काय झालं, एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं. बर, त्याच्यानंतर मग पुन्हा काही शासनाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलं किंवा पुन्हा मंत्र्यांनी जाहीर केलं, मग आंदोलकांनी जाहीर केलं. आम्ही त्यांच्याकडे मागितलं ना की 58 लाख नोंदीचं तुमच्याकडे अधिकृत काय जी शिंदे समिती आहे ती तुम्ही आणली पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली पाहिजे, बरोबर. दाखवली आपण पाहिजे. थोडक्यात असं सांगू आज हा पाहताय की विषय 58 हा लाखाच्या वादाचा मागणीला कशामुळे आलेला आहे? कायदेशीर आधार अद्याप सापडलेला नाही. मी गंगाधर काकुटे आपल्यापर्यंत येतो. एक आणखी मुद्दा पटकन मंगेश ससाणेंकडून घेतो. मंगेश ससाणे, जर 58 लाख मराठे कुणबी झाले तर मराठे उरतील का महाराष्ट्रात? नाही, हा विषय अनेक जण, आता मला एक आपले हंबीरराव मोहितेंच्या वंशजांचा एकाचा फोन आला होता, मी तुम्हाला दाखवू पण शकतो. तर ते म्हणाले की आम्ही क्षत्रिय आहोत आणि आम्हाला कुणबी नाही व्हायचं, आणि असं जर प्रत्येकाला दिसेल त्याला सरसकट जर कुणबीचे दाखले दिले तर येत्या 5 ते 10 वर्षामध्ये जरांगे ज्याप्रमाणे बोलतात प्रत्येकाला सरसकट कुणबी द्यायचं तर मराठा ही जातच नामशेष होऊन जाईल ना. अनेक जणांचं, तुम्ही कोकणातले जे मराठा बांधव आहेत त्यांना पण कुणबी दाखला नकोय. फक्त आता हा 58 लाखाच्या नोंदीचा जो विषय आहे तर महाराष्ट्रामध्ये आता या शिंदे समितीने संपूर्ण महसूल अभिलेखात, मग त्याच्यामध्ये 14-15 प्रकारचे अभिलेख आहेत. मग खसारा पत्रक आहे, गाव नमुना 14 आहे, कडई पत्रक आहे, त्याच्यानंतर कोटवार नोंद वही आहे. ह्या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये जिथं जिथं कुणबी असा हा शब्द आलेला आहे त्या नोंदी 58 लाख आहेत. त्याच्यातले निम्मे तर याच्या आधी विदर्भातले जे कुणबी झालेत ते ऑलरेडी झालेत. बर, याच्यामध्ये फक्त मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी नाहीयेत, मुस्लिम कुणबी आहेत, ब्राह्मण कुणबी आहेत, वंजारी समाजामध्ये कुणबीच्या नोंदी आहेत. त्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रातल्या महसूल अभिलेखात 58 लाख नोंदी आहे. मग तुमचं म्हणणं पटकन 30 सेकंदात सांगा. ऍडव्होकेट मंगेश ससाणे, आपल्याला गंगाधर रावांना बोलतं करायचंय. पटकन सांगा, नक्की मराठ्यांना द्यायची कुणबी प्रमाणपत्र यांची संख्या नक्की किती असली पाहिजे? ज्याची त्याची जास्तीत जास्त त्याची संख्या असेल, आता 22 लाख सांगितली,
ते 22 लाखाच्या वरती आणखी 2-3 लाख वाढतील. कारण की जर 50-60 वर्षापासून जर जातीचे दाखले काढतात, बरं. जातीचे दाखले मिळतात ते, तर मग आतापर्यंत घेतले पाहिजे होते. 60 वर्षानंतर एखाद्याला जी जात माझे कुणबी आहे ते आता कुणाला स्वप्न पडत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे फक्त मंगेशजी म्हणायचं आपण माझा 22 लाखाचा नातेवाईक आकडा आहे सांगितला. आणि आबासाहेब या पाटलांनी अर्थाने 22 येतो लाख की 21,000चा आकडा सांगितलेला आहे. पटकन आता गंगाधर काकुट्यांपर्यंत जाण्याची गरज आहे. गंगाधरराव, आपल्या उत्तराच्या साठीची वेळेची मर्यादा लक्षात ठेवा. 90 सेकंदात आपल्याला उत्तर संपवायचंय. आपण 58 लाखाचा आकडा घेऊन लढ्यासाठी मैदानात उतरलेले आहात. विरोधांसाठी सुद्धा मराठ्यांमधून येणारा आकडाही 58 लाख नाहीये, ओबीसींकडून येणाराही 58 लाख आकडा नाहीये. हा 58 लाख आकडा जर खरा नसेल तर तुमचं आंदोलन तरी खरं आहे का? ताते सर, सरकारने दिलेले डॉक्युमेंट आहेत आमच्याकडं. 58 लाख नोंदी सापडल्याचं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळात अधिकाऱ्यांनी लिहून दिलंय. मी आता ते माझ्यासोबत नाहीत, पण मी आपल्याला व्हॉट्सअपवर थोड्या वेळाने आपली डिबेट संपल्यानंतर मी टाकतो. सरकारी अधिकारी आहेत जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या नावासहित मी तुम्हाला ते देतो. त्यांनी सांगितलंय गंगाधरराव, ते सगळे 58 लाख म्हणजे सगळे 58 लाख मराठी नाहीये. त्यात मुसलमान कुणबी आहेत, त्यात ब्राह्मण कुणबी आहेत, इतर जातीतले पण कुणबी आहेत की. आमचं म्हणणं आहे ना, ज्याचं नोंद असेल त्याला द्या ना. आम्ही कुठे ह्यांच्यासारखा विरोध करतो. हे ससाने आणि बाकी काही 10-5 लोक आहेत हे मराठ्याला महाराष्ट्र कुणबी करून टाकायचं. अख्खा महाराष्ट्र ओबीसी करून टाकायचं. राज्यकर्त्या सोबत आहे. परंतु ससाने आणि ते ह्या आरक्षणाला विरोध करतात. 50% वरच्या आरक्षणाला विरोध ह्यांनीच केलाय आणि 50% वरचं आरक्षण ईडब्ल्यूएस कोणासाठी? ईडब्ल्यूएस कोणासाठी? लाभ कसा काय घेतलाय मग? ईडब्ल्यूएस चांगला नाही का? वेगळं 10% काळकुटे. ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या ईडब्ल्यूएसचा कट ऑफ काय? काळकुटेची ईडब्ल्यूएसचा कट ऑफ काय? मंगेश ससाने आणि ओबीसी त्यांच्या पेक्षा टीमने साधला आणि ओबीसी पेक्षा कट ऑफ कमी ईडब्ल्यूएसचा. आपण आपल्या नेतेगिरीसाठी आपल्या समाजाचं काय नुकसान करतोय ना याचा जरा शांत डोक्याने विचार करून जरा चिंतन करून विचार करा आणि मग समाजाला उत्तर द्या. आम्ही तुमच्या अगोदर ओबीसी आज ते योगेश केदार काय म्हणतात, आज राजेंद्र कोंढरेंचं ते पण त्यांचा पण अभ्यास चांगला आहे. प्रवीण गायकवाडांचा ऐका, फक्त मनोज जरांगेलाच कळतं का समाजाचं? तुमचा मराठा द्वेषीपणा सिद्ध झालाय. तुम्ही सरकारला काय मागण्याचे मराठ्याला काही सरकार वेगळं दिलंय ना. तुमचा ओबीसी द्वेष आहे, तुमचा मराठा पण द्वेष तुम्ही करता. मराठ्यांचं आरक्षण घालवायचं पाप तुम्ही केलंय. ईडब्ल्यूएस आरक्षण लढाई वेगळं दिलेलं. लढा ना, ओबीसीच्या हक्कासाठी लढा. तुम्ही मराठ्याला ओबीसीत घेऊ नका म्हणणार तुम्ही कोण? आमच्याच हक्कासाठी लढतोय. असेल तर आमच्या नोंदी असतील तर तुम्ही मग वेगळं दिलेलं सोडायचं. वेगळं दिलेलं सोडायचं, दुसऱ्याच्या घरात घुसायचं. स्वतःच्या बंगल्यामध्ये नाही जायचं आणि दुसऱ्याच्या ओबीसीच्या झोपडीत घुसायचं. जी, याच्यावर एक आबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया येते. मंगेश ससाणे आणि गंगाधर काकुटे दोघांनाही विनंती आहे थोडंसं थांबा. आबासाहेब पाटलांची काय यावरची प्रतिक्रिया ती ऐकूयात. एकदा हेही लक्षात येईल की याच्यातला कुठला मध्यम मार्ग आहे का. आबासाहेब पाटील, हे बघा, ह्या जो कुणबी जो आरक्षणाचा विषय थोडस समजून सगळ्यांनी महाराष्ट्राने घेतला पाहिजे. आपला खरं धन्यवाद देतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून याला वाचा फोडली की मागच्या वेळेला आपण सगळे सोयरेचा विषय आपल्यामुळं तो संपुष्टात आला, आपण चॅनलवर आणला आणि त्यावेळेला चर्चा झाली त्याच्यावरती. आज या विषयावर पण साधक बाधक चर्चा होऊ दे, लोकांना कळू दे. कारण कुणबी जवळपास 40 ते 45 जाती कुणबी अंतर्गत येत आहेत. त्याच्यामध्ये विदर्भामधले वेगळे आहेत. किल्ले कुणबी आहेत, लेवा कुणबी आहेत, वंजारी कुणबी आहेत, धनगर कुणबी आहेत, मारवाडी कुणबी आहेत. आता हे सांगितलं मंगेश ससाने सांगितलं. आता याच्या सगळ्या लोकांना अभ्यास आहे सगळ्या गोष्टीचा. पण मी काय म्हणतो, आपल्यामध्ये वाद घालण्यापेक्षा तुम्ही हा विषय समाजाला सांगितला पाहिजे की नेमकं याच्यात झालंय काय. हे बघा, विदर्भातला जो कुणबी आहे तो मराठा म्हणून घेत नाही, कोकणातला कुणबी आहे तो मराठा म्हणून घेत नाही. इथं आता राहिला कुठला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातला जो मराठा आहे ह्याच्यामध्ये ज्यांच्या 1967 पूर्वीच्या नोंदी आहेत, ज्यांची वंशावळ जुळते, ज्यांचे महसूल पुरावा जुळतो, त्यालाच तो दाखला मिळणार आणि त्याचीच ती व्हॅलिडिटी होणार आहे मराठ्यांच्या. ठीक आहे. आणि बाकी राहिलेले जे मराठे आहेत की ज्यांची कुठेही नोंद नाही, ज्याला कुठंच त्याचा अंत कुणबीचा विषय येत नाही, त्याला वेगळ्या आरक्षणाची मागणी आम्ही सरकारनं पूर्वी केलेलं एसीबीसी सरकारनं आरक्षण त्या संदर्भात दिलेलं आहे. आता हा जो विषय त्या मराठ्यांची संख्या किती असेल? कुणबी नसलेल्या मराठ्यांची संख्या किती असेल? शुद्ध मराठे किती असतील? बघा, आता मागच्या वेळेला जेव्हा सर्वेक्षण झालं
आपलं गायकवाड आयोगाने केलं त्यावेळेला 36% मराठा काउंट केला होता. बर 36% मराठाच्या वरनं पुन्हा तो 32%वर आलं. आणि आता विषय कसा आहे की आता आरक्षणातली आकडेवारी आता किती एससीबीचे दाखले किती दिलेले आहेत त्याची आकडेवारी मला घ्यायला लागेल. कारण ठीक आता आहे कसं आहे की ठीक आहे मीडियावरती गंगाधर मला बोलायचं काकुटेंपर्यंत म्हटलं तर पटकन जाऊयात. माझ्याकडे गंगाधर आकडेवारी राव आता या नाहीये. सगळ्या आकडेवारीला एका क्षणासाठी बाजूला ठेवा आणि असंही स्पष्टपणे सांगा की तुम्हाला आंदोलन मुंबईत करायचंय का अंतर्वलीत करायचंय ते तुमचे नेते ठरवतील, पण तुम्हाला आंदोलन करायचीच गरज आहे का? हो सर, आंदोलन करायची गरज आहे. आंदोलन केलं, सरकारने आंदोलन करावं आमच्या लागेल. बाजूने निर्णय आंदोलनाच्या घेतले. माध्यमातून जो फसवा जी आहे सरकारने तिला निर्णय देश केला. घेतल्यानंतर हे बघा, काही मंगेश भाई OBC चे मंगेश भाई अधिकारी नाही मंगेश नाही भाई आबा साहेब एक मिनिट थांबा. गंगाधर काळकुटे बोलतायत, मंगेश ससाणे बोलत नाहीयेत. गंगाधर काळकुटे बोलतायत, एक मिनिट ऐकून घ्या त्यांचं. एकच मिनिट काकुले साहेब, एक मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा, मी बोलतो. हे बघा, आंदोलन मुंबईत का करायला लागणार आहे? कारण जो 2 सप्टेंबरचा शासन निर्णय दिला तो घाई गडबडीने शासन निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे, कशा पद्धतीने ते कुणबी सर्टिफिकेट मिळाले पाहिजे ते सरकार बघेल ना. सरकारच्या विरोधात आंदोलन आहे, सरकार ते सिस्टम कर. बाकी ओबीसीच्या नेत्यांना किंवा बाकीच्या लोकांना त्याला विरोध करणं, त्याच्यावर बोलणं काही गरज नाही. त्याच्यावरती बोलायची त्यांना, ते सरकार ठरवेल आम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं ते. बर त्यांनी ज्यावेळेला शासन निर्णय देतील किंवा त्याच्यावरती काय प्रॉब्लेम येईल, तुम्हाला ओबीसीला त्याच्यावर काही धक्का लागत असेल तर तुम्ही सरकारशी भांडा. ठीक आहे. मराठा समाजावरती तुम्ही काय बोलताय? मराठा याच्यावर मग आता उत्तर देण्यासाठी आपल्याला मंगेश ससाणेंना बोलतं करणं गरजेचं आहे. गंगाधर काकुटे थोडासा धीर धरा. थेट इथे मुद्दा असा उपस्थित झालेला आहे की जर ओबीसींना कुठला आक्षेप असेल तर त्यांनी मराठ्यांवर टीका टिप्पणी करण्याच्या ऐवजी सरकारशी डोकं लावायला पाहिजे. मंगेश ससाणे, तुम्ही मराठी नेत्यांना वारंवार डिवचता आणि तुम्ही म्हणजे वैयक्तिक तुम्ही नाही, ओबीसींचे काही नेते मराठ्यांना डिवचतात आणि सामाजिक तेढ महाराष्ट्रामध्ये वाढत जाते. हा आरोप मान्य आहे? अजिबात मान्य नाही प्रसादजी. कारण की गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगेचं आंदोलन, त्यांची वक्तव्य, त्यांच्या मागण्या जर आपण बघितल्या तर मग मी मंडल आयोग रद्द करतो, त्याच्यानंतर मी त्याचं 250 जाती बाहेर काढतो, मग ओबीसी नेत्यांचं राजकारण संपवतो, याला संपवतो त्याला संपवतो, अरे हे हे कधी सगळं धमक्या बोलले देणं ते? चालू ज्यावेळेस आहे. तुम्ही आणि मराठ्याच्या सर्वात विरोधात महत्वाचं आले, आमचं तुम्ही म्हणणं जर मराठ्याच्या आमचं जे विरोधात संवाद आणि स्पर्धात गेले, अधिकार सत्तेवर आले, काळकुटे त्यावेळेस थांबा बोलले जरा ते. 2 मिनिटं बोलून द्या ना. काळकुटे का बोलायला लागल्यावर राग येतो का? मनोज जरांगेचा कच्चा चिट्टा काढल्यानंतर राग येतो? हा, बोला बोला. काढू करून दाखवा 250 जाती बाहेर. मंडल आयोग ज्या ओबीसी आरक्षण पाहिजे तो मंडल आयोग रद्द करा. असं तर तुमचं अगोदर जरांगे तुम्ही मनोज जरांगे एवढा मराठ्याला विरोध हुशार, करायचं सोडा मग ना. आम्ही का नाही विरोध तुम्ही करायचा? ज्यावेळेस प्रसादजी विरोध केला का त्यावेळेस ते बोलले, अगोदर नाही थोडा बोलले. म्हणजे काय तुम्हाला ज्यावेळेस वेगळं तुम्ही दिलेलं असताना मराठ्याच्या शांतपणे आरक्षणाला उत्तर. कोर्टात challenge प्रसादजी केलं, फक्त एकच रस्त्यावरती लढाई लढली. मिनिट, 5 आमचं भाषण सेकंदात सरकारसोबत, काळकुटेंना सर्व सांगा, 5 पक्षासोबत सेकंदात मला तुम्ही काळकुटेंनी मध्ये उत्तर पडले. द्यावं. ठीक आहे. त्यावेळेस का नाही विरोध बोलले. करणार? गंगाधर राव, बोलू द्या त्यांना. ताटामध्ये गंगाधर राव. चालवायला आल्यानंतर विरोध करणार ना आम्ही. गंगाधर राव, अहो चर्चेत तरी ओबीसींना बोलू द्या. बोला. प्रसादजी. काय अडचण नाही, बोला. जी. थांबतो. हा या अशी 2 मिनिटं हा, शासनाला प्रसादजी, बोलू दे. माझा यांना सवाल आहे. ते म्हणतात विरोध का करता? जर आमच्या घरामध्ये आधीच गर्दी आहे, 450च्या वरती जाती आहेत, यांना नाही. आम्हाला ते पर्याप्त निधी मिळत नाही, आरक्षण मिळत नाही, आरक्षण वाढवण्याची गरज नाही. आहे. तर आणि वेगळं एससीबीसी दिलंय, वेगळं ईडब्ल्यूएस दिलंय. मग ईडब्ल्यूएस मध्ये चंद्रकांत दादांनी गेले मोठ्या तुम्ही कोर्टात, दिमाखाने मागचं उडवलं, सांगितलं होतं, ह्याच्यात 8.5% गेले तुम्ही. लाभ हा मराठा समाजाच्या मुलांनी घेतलेला आहे. आता नाही, पण खरं बोलायला मला लागलं तर याचा एक महाराष्ट्रासमोर खुलासा येऊन लागेल. द्यायचं नाही का तुम्हाला? मंगेशजी, 2 मिनिटं मला आपण बोलू द्या वकील ना. आहात, कायदा मग आपल्याला वेगळं नीट असताना कळतो. मला एका ओबीसी गोष्टीचं मध्ये उत्तर द्या. मग आम्ही विरोध ओबीसींच्या करणारच ना. आकडेवारीची संख्या सुद्धा दिवसागणिक का बदलत जाते? कधी ते 250 असतात, तुम्ही आता 450 सांगता. ओबीसींची संख्या पण का वाढते मग? नाही, ओबीसीची 250 नाही जरांगे परवा दिवशी बोलले, सर जरांगे कायदेत पंडित, आम्ही 250 जाती एका झटक्यात बाहेर काढू. जाती 450 आहेत, पण ह्यांना 250 बाहेर काढायच्यात. आता त्यांनी कुणाची लिस्ट केली ते माहित नाही. आम्ही काय नाही, म्हणत नाही, नाही, OBC ची बोलले, जी list त्याच्यामुळे आहे, ती बोलले ते. OBC ची list बघा. असेल. पण म्हणणं असं आहे की प्रसादजी, वेगळी ताटं ठीक आहे. सरकारने दिली प्रसादजी, जे तुम्ही मराठ्याला OBC ची आबा, जरा आबा, नाही, थोडं थांबा, दुरुस्ती थांबा. केली 113वी. गंगाधर काळकुटेंना 5 उत्तर सेकंदात देण्याची संपवतो. वेळ होती, बऱ्यापैकी वेळ कमी झालाय गंगाधर काळकुटेंचा. त्यांना एक संधी देऊयात. गंगाधरराव, आपलं उत्तर द्या. आंदोलन करण्याची गरज खरंच आहे का इतर मार्गाने प्रश्न सुटू शकतात का? तुमचा आता सरकारवर विश्वासच नाही राहिला? नाही, आमचा सरकारवर विश्वास आहे म्हणून 28 तारखेपर्यंत सरकारला वेळ दिलाय. मध्ये दरम्यानच्या काळात चर्चा झाली,
मग दरम्यानच्या काळात प्रश्न सगळे सुटले तर आंदोलन होणार पण नाही कदाचित, आणि नाही झाले तर मग गॅजेट मधली सुधारणा असेल किंवा अन्य काही प्रश्न आहेत मराठा समाजाचे ते सगळे सातारा गॅजेटचा जी आर असेल, बाकी गोष्टी सगळ्यासाठी आंदोलन होईल. आणि मला ससानेंच्याच उत्तर द्यायचंय प्रश्नाला. ज्यावेळेस ससाने किंवा ओबीसीचे नेते मराठ्यांना ओबीसीत येऊ नका म्हणतात, किंवा 10% किंवा त्याच्या अगोदरचं 16% फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण ज्यावेळेस हे कोर्टातून आणि रस्त्यावरची लढाई लढून घालवतात, त्यावेळेस मग मनोज दादाला किंवा आमच्या सारख्या सगळ्याला म्हणावं लागतं की मग आम्हाला सुद्धा ओबीसीचा मंडल आयोग चॅलेंज करावं लागल. 1994चा जी आर आम्हाला सुद्धा चॅलेंज करावं लागेल. आम्हाला म्हणावं लागतं ना, तुम्ही ज्यावेळेस मराठ्याला ओबीसीत येऊ न देण्याची भाषा करतात त्यावेळेस आम्हाला सुद्धा बोलावं लागेल ना. तो जी आर रद्द करायला बाळासाहेब सराटेंनी केलं ना. आबासाहेब पाटलांना विचारा. आबासाहेब पाटील तुम्ही 2 वर्ष झाले आले. आबासाहेब पाटलांना विचारा. सुप्रीम कोर्टात बाळासाहेब सराटे आले होते का नाही ओबीसीचं आरक्षण रद्द करायला? तुम्ही 1994च्या जी आर प्रमाणे आरक्षण घेतलं अनेकांनी, आणि मग आम्हाला ठीक आहे. हैदराबादच्या मला वेळमर्यादेच्या आठवणीसह एक अत्यंत शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न आबासाहेबांना विचारायचा आहे. आबासाहेब, फक्त मिनिट उरलंय, कृपया मिनिटामध्येच उत्तर संपवा. आंदोलनाची ही कारणं कायम राहणार आहेत का कधीतरी संपणार आहेत? संपतील ना, काय अडचण नाही ना. पण सरकारनं प्रॉपर त्याच्यावरती चर्चा करायला हवी. सरकार ज्या वेळेला एखादं जी आर देते, ही फसवणूक सरकारच्या माध्यमातून होते ना. आता मराठा आरक्षण उपसमिती आहे, ते आता हे रोज जी आर वगैरे काढतात, पाठवतात. आम्ही सगळे शांत आहे, बघत बसलोय सगळे. त्या ठिकाणी विखे पाटील देतात आणि आता नेते सांगतात मराठा समाजाला हे दिलं, मराठा समाजाला ते दिलं. अहो, जे एवढे शासन निर्णय आम्ही काढले, ज्या सवलती लागू केल्या, त्यातल्या 90% सवलती बंद करून टाकल्या नाहीत. जी आर आहेत. बर, शिष्यवृत्ती पोरांच्या बंद करून टाकल्या. अण्णासाहेब पाटील महामंडळ बंद पडायची वेळ आली, त्याच्यानंतर सारथी बंद पडायची आली. आणि हे आता काय माहितीये का, की आता हे विरोध म्हणून सरकारनं त्याच्यावरती बोलायला पाहिजे. तर सरकारच्या ऐवजी ओबीसीचे नेते मराठ्यांच्या संदर्भात बोलतात. हे का? बिलकुल. हा या प्रश्न मुद्द्याची मराठा चर्चा थोड्या समाजाला वेळापूर्वी झाली आहे. पण आबासाहेब, आता तुम्ही जो मुद्दा चर्चेला शेवटच्या टप्प्यात आणलात, तो या चर्चेला भविष्य काळात नक्की दिशा देणारा ठरणार आहे की सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करायला हवी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अधिकाधिक प्रामाणिकपणे थेट व्यक्त व्हायला हवं. आपण सर्व मान्यवर या चर्चेत वेळेत बोललात, सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.